सर्वांना जय भीम. नमस्कार. जय लवजी. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला आहे आणि त्या निर्णयावर महाराष्ट्रासह देशामध्ये प्रचंड मोठ्या स्तरावर प्रतिक्रिया येत आहेत. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते बहुजन चळवळीच्या मोठ्या मोठ्या नेत्यामध्ये सुद्धा या निर्णयामुळे गोंधळ उडल्याचं दिसून येत आहे आणि त्या अनुषंगानं बहुजन चळवळीमधल्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेष करून बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, समर्थकांना आणि नेत्यांना सुद्धा या संदर्भानं प्रॉपर पद्धतीचं एक समालोचन व्हावं किंवा त्या संदर्भाचे एक व्यवस्थित दिशानिर्देश व्हावे या उद्देशानं मी आपल्यासमोर येत आहे. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. तो खास करून SC STच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भानं होता आणि माझ्या मते सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयाला तसं पाहिलं तर काहीही मूल्य नाही. काय म्हटले सुप्रीम कोर्टानं? सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे, 7 जजेसचा बेंच आहे आणि मागच्या कित्येक दिवसापासून अनुसूचित जाती वर्गामधल्या, SC वर्गामधल्या काही उपेक्षित वंचित जातींचा आणि त्या जातीमधल्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आग्रह होता की SC साठी जे काही आरक्षण आहे ते आरक्षण आमच्यापर्यंत भेटत नाही आणि म्हणून आमची हालाकीची परिस्थिती सुधारत नाही आणि त्यामुळं सरकारनं हे जे काही आमच्या वाट्याला आलेलं आरक्षण आहे SC समाजासाठी, SC वर्गासाठी, त्यामध्ये जेवढ्या काही जाती असतील त्या जातीमध्ये सुधारित जाती आणि मागास जाती असे काही वर्गवारी करून द्यावी. आणि मग जवळपास 1975 पासून चालू असलेल्या या लढाईला सुप्रीम कोर्टानं काल एक वेगळं वळण दिलं. 1975 ते 2025-24, 75 ते 25 म्हणजे बघा ना, जवळपास 25 वर्ष ते आणि 25 वर्षे हे 50 वर्षे या विषयाच्या अनुषंगानं SC वर्गामधल्या काही वंचित जातीचे लोक, कार्यकर्ते, नेते आंदोलन करत आहेत आणि अजूनही केंद्रामधलं सरकार किंवा राज्यामधलं सरकार त्याला आपली जिम्मेदारी म्हणून राजकारणाच्या बाजूला जाऊन सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन त्याच्यावर न्याय निवाडा करत नाही किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी काही तरतुदी करत नाही. आणि काल जो निर्णय दिला तो माझ्या मते पूर्णपणे राजकीय उद्देशानं प्रेरित असलेला निर्णय होता, जेव्हा की या बहुजन समाजाला आणि या समाजामधल्या वंचित जाती घटकांना त्यांच्यासाठी तरी काही पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी मिळेल अशा अपेक्षेने ते सरकारकडे, राज्याच्या आणि केंद्राच्या बघत आहेत. पण राज्याचे सरकार आणि केंद्राचे सरकार सुप्रीम कोर्टाला मध्ये घालून मस्त पद्धतीनं पाठीमागं बसून मजा घेत आहेत आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की असे जे काही वर्गीकरणाची मागणी आहे लोकांची, त्या वर्गीकरणाला त्या राज्यांनी करण्याचे अधिकार, वर्गीकरण करण्याचे अधिकार त्यांना आहेत. आता या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं काय नवीन सांगितलं? वर्गीकरणाचे अधिकार आहेत म्हणण्यामध्ये काय नवीन आहे? वर्गीकरण प्रत्येक राज्यांनी करावं असं जर म्हटलं असतं, ते त्यांना कंपल्शन आहे किंवा ते नाही केलं तर न्यायालयाचा तो अपमान झाला किंवा अवमान झाला असं काहीतरी होईल आणि कंपल्सरी ह्या वर्गासाठी तुम्ही तरतुदीचा भाग म्हणून तुम्ही वर्गीकरण करावं असं काही सुप्रीम कोर्टानं म्हटलंच नाही. आणि हे वर्गीकरण केलं पाहिजे, करायला पाहिजे, करण्याचा अधिकार राज्यांना आहे हे कोर्टानं सांगायची, सुप्रीम कोर्टानं सांगायची गरजच नाही ना. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संविधानाच्या कलम 16(4) मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, अनुसूचित जाती, SC ST OBC आणि मागासवर्गाच्या लोकांसाठी
हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एखाद्या राज्याला या SC ST OBC वर्गामधल्या काही घटकांना जर काही या विकासाच्या मार्गामध्ये फायदा होत नसेल आणि राज्यांना वाटत असेल की त्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी कराव्यात, तर ते करण्याची मुभा तर 16(4) मध्ये दिलेलीच आहे. त्याच्याशिवायही बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संविधानाच्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये अशा बऱ्याच काही मार्गदर्शक गोष्टी राज्यासाठी सांगितलेल्या आहेत ना. पण राज्य ते मानते का? राज्य ते करतच नाही. जेव्हा की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मधल्या, मार्गदर्शक तत्वामधल्या कित्येक गोष्टी ह्या या देशामधल्या तमाम वंचित उपेक्षित घटकासाठी आहेत. देशामधल्या प्रत्येक वंचित उपेक्षित लोकांना या राज्यामध्ये, या देशामध्ये राहताना हा देश आपला आहे ही भावना व्हायला पाहिजे. आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना म्हणजे प्रत्येक घटकाचं कल्याण ह्या राज्यामध्ये होऊ शकते, अशा स्वरूपाची संकल्पना बाबासाहेबांनी संविधानात मांडली. मार्गदर्शक तत्वामधल्या ज्या काही अशा बाबी आहेत SC ST OBC संदर्भाच्या, उपेक्षित वर्गासंदर्भाच्या, त्या गोष्टी बाबासाहेबाला मूलभूत अधिकारामध्ये आणायच्या होत्या. पण ते काय सरकार स्वतःचं, बाबासाहेबाचं सरकार नसल्यामुळं, काँग्रेसच्या सरकारमध्ये ते कायदा मंत्री होते, त्यांना काही लिमिटेशन्स होते. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांना त्या काही गोष्टी मूलभूत अधिकारामध्ये आणू दिल्या नाहीत आणि मग ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये टाकाव्या लागल्या. आणि त्यातल्या त्या ज्या गोष्टी आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये टाकता येतील SC ST OBCच्या संदर्भाने, त्या गोष्टी बाबासाहेबांनी 16(4), 15(4) किंवा 15 कलम, 16 कलम, 17 कलम अशा ह्या मूलभूत अधिकाराच्या कलमामध्ये घातलेल्या आहेत. आणि त्या अर्थानं 16(4) मध्ये हे तर स्पष्ट शब्दामध्ये मूलभूत अधिकारामध्ये लिहिलेलंच आहे की एखाद्या राज्याला जर वाटलं की या SC ST OBC वर्गामधल्या काही घटकांना त्यांच्या विकासासाठी सोयीचं वाटलं तर विशेष तरतुदी करता येऊ शकतात. आणि त्याचाच तो भाग आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं काय केलं नवीन यात तर मला काही दिसतच नाही. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या या प्रतिक्रियेवर बोळा भाबडा समाज, जो मागच्या 50 वर्षापासून आंदोलन करतोय, एवढा खुश झाला की जसं काय आता त्याला भेटलंच आहे. आणि त्यांना हे वर्गीकरण करून अबकड म्हणा किंवा काही म्हणा अशा स्वरूपाची त्यांना हे न्याय मागणी जी त्यांची आहे ती त्यांना भेटली असा आभास सुप्रीम कोर्टाने तयार केला. आणि त्याच्या विरोधात दुसरी गोष्ट काय झाली की SC समाजामधल्या ज्या काही दुसऱ्या सुधारित जातीचे लोक आहेत, त्यांचे नेते आहेत, ह्या सगळ्या लोकांना असं वाटू लागले आता की सुप्रीम कोर्टाने जसं काय त्यांना हे देऊनच टाकले, वर्गवारी केलेलीच आहे. आणि वर्गवारी केल्यामुळं जे 13% असतील महाराष्ट्रामध्ये किंवा पंजाब आणि हरियाणा सारख्या उत्तर प्रदेशामधल्या उत्तरेकडल्या राज्यामध्ये काही मोठ्या प्रमाणाचा शेअर असेल आरक्षणाचा, तो आता पूर्वी हे सुधारित जातीचे लोक ते स्वतः वापरत होते कारण बाकीच्या लोकांमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन नव्हतं आणि त्यामुळे त्या लोकांमधनं कुणी पुढे येतच नव्हते. जसं की IAS आहे, IPS आहे, अशा परीक्षांना एलिजिबल होण्याची किंवा त्या परीक्षेमध्ये पास होण्याची आणि तिथपर्यंत जाण्याची मजल शैक्षणिक पात्रता नसल्यामुळं SC प्रवर्गामधल्या इतर जातींना जाताच येत नव्हतं. आणि मग त्यामधल्या काही सुधारित जाती ज्या काही होत्या त्या 2-3 जातीच ते घ्यायच्या. त्या जातीच्या लोकांना म्हणा किंवा त्या जातीच्या नेत्यांना असं वाटलं की सुप्रीम कोर्टानं आता खरं काय दिलंच काय की, आणि म्हणून ते द्यायला नाही पाहिजे, सुप्रीम कोर्टाचा चुकीचा निर्णय आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली. बहनकुमारी मायावती, बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा, त्यांनी सुद्धा मला अपेक्षित नसलेली प्रतिक्रिया दिली. आणि मग त्यांनी सुद्धा सांगितलं की हे सुप्रीम कोर्टाचं चुकीचं आहे. आणि मग सुप्रीम कोर्टाला जे पाहिजे ते वातावरण म्हणजे सुप्रीम कोर्टाला जे मोबिलाइज करतात, ऍक्टिव्हेट करतात, त्यांच्या पाठीमागच्या हिडन ताकदी ज्या आहेत, आरक्षण जे बाबासाहेबांनी तयार केलं, जी तरतूद बाबासाहेबांनी लागू केली किंवा लावायची इच्छा होती बाबासाहेबांची, ती तरतूद लोकहितासाठी, कल्याणकारी राज्य तयार करण्यासाठी, SC ST OBCच्या कल्याणासाठी जी तरतूद आहे तीच तरतूद या जातीमध्ये जर वाद तयार करण्यासाठी सरकार वापरत असेल किंवा सरकारच्या माध्यमातून सरकार न्यायालयाच्या माध्यमातून जर ते वापरत असेल तर मग हे मात्र गोष्ट आमच्या राजकीय नेत्यांना समजायला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर तो काय त्या राज्याला कंपल्शन आहे ते करावं म्हणून? असं काही नाही. असे कित्येक निर्णय आहेत डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये देणारे. न्यायालय फक्त काय करतं, मार्गदर्शक गोष्टी देतं, ते काय कंपल्शन करत नाही. राज्यांना ते काय कंपल्सरी नाही.
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा निर्णय आला तेव्हा दुसऱ्या दिवशीच सरकारात असलेले जे ब्राह्मण समाजाचे नेते आहेत, जे फडणवीस नावाचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. या मातंग समाजामधल्या काही कार्यकर्त्यांना याचा आनंद झाला आणि मग ते लोक मुंबईमध्ये त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये भेटले आणि मग त्या लोकांना उद्देशून फडणवीस म्हटले, तुमच्यामधली मी काही कमिटी तयार केली होती, तुम्ही 4-5 राज्याचं दौरा करून आला, तुमचं ते रिपोर्ट लवकर द्या, मला ते अबकडचं वर्गीकरण आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेलं आहे आणि तुमचा रिपोर्ट आला की मग आपण एक आयोग नेमू आणि मग त्या आयोगाचा रिपोर्ट आला की मग आपण लगेच लागू करून घेऊ. म्हणजे काय झालं हे? तुम्ही हे कोण लोक आहेत ज्यांच्या तुम्ही रिपोर्टची वाट बघताय आणि ह्या रिपोर्टला काय मूल्य आहे? ह्या रिपोर्टवर तुम्ही करणार आहेत का पुढं अबकड? ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे तुम्ही फिरवताय आंध्रा, तेलंगणा, कर्नाटकामध्ये, त्या रिपोर्टचं काय मूल्य आहे? त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही आयोग लावणारच आहात ना अजून. आणि ते आयोग जो वैधानिक आयोग असेल, जो घटनात्मक आयोग असेल, त्याचा जो रिपोर्ट येईल त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने आता तुम्हाला निर्णय दिला तर आयोग लावायची काय गरज आहे? अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या समाजाला दिशाभूल करण्यासाठी आरक्षणाची जी तरतूद आहे ती तरतूद सुद्धा मोठ्या शिताफीनं केंद्रातलं सरकार म्हणजे ब्राह्मणी सरकार आणि राज्यातलं सरकार तेही ब्राह्मणी सरकार वापरत आहे. ही गोष्ट आमच्या लोकांना समजणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं जो काय किस चालू आहे सध्या, किस पडाला सध्या, की हे चुकीचं आहे का खोटं आहे का खरं आहे, तर मी तर स्पष्ट शब्दामध्ये सांगतो की एकदा आपण ठरवलं की जे सरकार आज या देशामध्ये चालू आहे, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या अथक परिश्रमानंतर संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आल्यात आमच्यासाठी बहुजन समाजासाठी, त्या तरतुदीचं वापर करून आमच्या लोकांसाठी काहीतरी करावं असं बाबासाहेबांची इच्छा होती. पण बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं बी होतं, मी संविधान किती बी चांगलं लिहिलं असेल तर संविधान चालवणारे लोक जर चांगले नसतील तर हे चांगलं संविधान सुद्धा खराब साबित होईल. आणि जर समजा एखादं खराबी संविधान असेल आणि ते संविधान लागू करणारे जर सरकार चांगलं असेल तर ते खराब संविधान सुद्धा चांगलं साबित होऊ शकतं. आता मला सांगा, बाबासाहेबांच्या अख्ख्या हयातीमध्ये काँग्रेस असेल किंवा काँग्रेस तत्सम नेते असतील, त्यांनी बाबासाहेबाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या का? जसंही इंग्रज निघून गेले या देशामधून, बाबासाहेबाला 2-2दा काँग्रेसनं हरवलं. बाबासाहेबाला काय नाही पाहिजे होतं? बाबासाहेबाला महिलांसाठी तरतुदी करणारं हिंदू कोड बिल पाहिजे होतं. काँग्रेसनं नाही मानलं, बाबासाहेबांना राजीनामा दिला. त्याच्यानंतर इंग्रज निघून गेल्या बाबासाहेबाला 2-2दा काँग्रेसनं हरवलं. म्हणजे आपण हे स्पष्ट समजून घेतलं पाहिजे महात्मा फुलेचं म्हणणं, जोपर्यंत त्या देशामध्ये इंग्रज आहेत, महात्मा फुले म्हटले होते, तोपर्यंतच महार मान ढोर चांबार साळी माळी कोळी ह्या बहुजन समाजाच्या लोकांनी आपलं कल्याण करून घ्यावं. एकदा जर इंग्रज या देशामधून निघून गेले तर नंतरच्या काळामध्ये तुमच्यासाठी कल्याणकारी व्यवस्था या देशामध्ये चालणार नाही. म्हणजे ह्या सेंटरच्या राज्यामध्ये सेंटरच्या तख्तावर, दिल्लीच्या तख्तावर बीजेपी बसली काय किंवा काँग्रेस बसली काय किंवा कोणती CPIM बसली काय? कारण हे सगळे ब्राह्मणी विचाराचे पक्ष आहेत आणि यांच्या माध्यमातून चालणाऱ्या ह्या सगळ्या व्यवस्था आहेत. मग ती शासन असेल, प्रशासन असेल किंवा मग त्यानंतर हे न्यायालय असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल किंवा बँकिंग असेल, औद्योगिकरण असेल, या सगळ्या व्यवस्थेवर पकड आहे ह्या ब्राह्मणी लोकांची. आणि या व्यवस्थेमधून किंवा या व्यवस्थेच्या कुठल्याही भागातून एखादा निर्णय जर बाहेर निघत असेल तो निश्चितपणे तो SC ST OBCच्या कल्याणासाठीचा नसणार आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात न घेता आम्ही त्यांनी दिलेल्या एका ऍक्शनवर रिॲक्शन द्यायला सुरुवात केलो. आणि दुर्दैव हे आहे ह्या प्रक्रियेमधलं की छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना रिॲक्शन देणं ठीक आहे, पण या देशामधल्या बहुजन चळवळीचे नेते सुद्धा याच्यावर रिॲक्शन देत आहेत. आणि हे रिॲक्शन देताना त्याची प्रतिक्रिया समाजामधून काय निघल आणि त्यामुळे आपल्या चळवळीला फायदा होईल का तोटा होईल याच्या संदर्भानं काहीही विचार न करता ह्या रिॲक्शन दिल्या चालल्यात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यामुळं होऊ काय लागले की ब्राह्मणी लोकांना जे पाहिजे ते वातावरण या देशामध्ये तयार होऊ लागले. आणि त्यामुळं मग ते कलम 341 असेल, 16(4) असेल, 341(1) असेल, 2 असेल, याच्यावरला किस काही का असना, पण या वातावरणामधून जे काही होणार आहे बाहेर निघणारं ते मात्र जे बीजेपीला, जे काँग्रेसला, जे ब्राह्मणी विचाराच्या लोकांना, जे RSSला पाहिजे होतं तसंच वातावरण तयार होताना आज दिसत आहे. आणि त्या अनुषंगानं मला तुमच्या समोर येणं भाग पडलं. ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. न्यायालय
आदेश दिला असेल तर मांडलो असतो, पण न्यायालयानं प्रिन्सिपल लेवलला बोललेलं आहे, तात्विक लेवलची चर्चा आहे ती की ह्या प्रक्रियेमध्ये राज्यांना ते अधिकार आहेत. राज्यांना वर्गीकरणाचे, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाचे अधिकार आहेत. हे सुप्रीम कोर्टानं सांगणं म्हणजे नवीन काहीही नाही. ते तर ऑलरेडी 16(4) मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये जागोजागी दिलेलंच आहे. उलट त्याच्या आडून सुप्रीम कोर्टानं केलंय काय माहित आहे का, की अनावश्यक जो विषय नसताना, मला सांगा दक्षिण मधल्या आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये मादिगा समाजाच्या नेत्यांनी जे आंदोलन केलं, किंवा पंजाबमध्ये जे काय एसीच्या लोकांनी आंदोलन केलं, त्या सगळ्या लोकांची मागणी वर्गीकरणाची होती. त्यांच्यापैकी कोणाची मागणी होती का की क्रिमिनल लावलं पाहिजे म्हणून? पण हे बदमाश सरकार कोर्टाच्या माध्यमातून ते बरोबर त्या विषयाला धरून क्रिमिनलचा विषय मध्ये आणते आणि द्यायचं तर काहीच नाही, पण त्यामधनं काढून कसं घेता येईल या संदर्भानं मात्र हा निर्णय आहे. अशा स्वरूपाचं माझं मत आहे. मी या गोष्टीला सकारात्मक एवढ्यासाठीच घेतोय, हा निर्णय कमीत कमी विचाराधीन घ्यावा लागला. त्याचं एकच कारण आहे की मागच्या 30-35 वर्षापासून जे मादिगा, मदार या समाजामधले आणि उत्तरेमधल्या काही वाल्मिकी समाजाच्या लोकांनी, संघटनांनी जे आंदोलन केले आणि पुढच्या काळामध्ये बहुजन भारत पार्टी असेल किंवा यासारख्या काही छोट्या मोठ्या पक्षांनी सुद्धा काँग्रेस बीजेपीच्या विरोधामध्ये निवडणुकीचं राजकारण केलं, त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभं केले आणि पर्यायानं सिंहासन जेव्हा त्यांना डळमळीत दिसू लागले, अपक्ष कार्यकर्ते थांबू लागलेत. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात लढते, केंद्रामध्ये बहुजन समाज पार्टी त्यांच्या विरोधामध्ये लढते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या राज्यामधलं आपलं सिंहासन डळमळीत होतंय असं वाटू लागलं, मग ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर काहीतरी डावपेच आखले पाहिजे. म्हणून न्यायालयाला पुढे करून बीजेपी सरकारनं हा निर्णय दिलेला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. याच्या मागे काही गर्भित अर्थ आहेत, माझं काही अनालिसिस आहे. मुळामध्ये कोणत्याही गोष्टीला सरळ साधेपणानं आपल्याला बघता येत नाही. बहुजन समाजामध्ये भोळेपणानं एखाद्या निर्णयाकडे बघायची पद्धत लागली. सर्वसामान्य कार्यकर्ता ठीकच आहे, पण राजकीय नेते सुद्धा या निर्णयाकडे फक्त साधेपणानं बघत आहेत. हा निर्णय कधी आला, कोणत्या परिस्थितीमध्ये आला, यालाही काही मूल्य आहे ना, आणि त्या अनुषंगानं हा निर्णय आला तो काळ बी महत्वाचा आहे. आता काय काळ आहे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, येणार आहेत आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे पंजाब आणि हरियाणा, खास करून हरियाणामध्ये निवडणुका आहेत आणि हरियाणामध्ये अनुसूचित जातीमधल्या लोकांची संख्या जर बघितली जवळपास ते 25 ते 30% आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास ते 16-17% आहे. आणि मग मागचा जर सगळा तुम्ही डेटा बघितला महाराष्ट्रामधला 2019च्या निवडणुकीचा जर तुम्ही विधानसभेचा डेटा बघितला तर तुम्हाला स्पष्टपणे समजते की आज जे सरकार आहे महाराष्ट्राचं, कोणतं हे बीजेपी प्रणित जे सरकार आहे, शिंदे आणि बीजेपीचं, राष्ट्रवादी शिंदे आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि बीजेपीचे सरकार आहे, ते कसं सरकार बनलेलं आहे. त्यामध्ये भले भारतीय जनता पार्टीला 105 जागा असतील, त्यांचं बहुमत नाही. त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवार गटाला सोबत घेतलं, त्यांनी शिवसेना फोडली आणि शिंदे गटाला सोबत घेतलं. म्हणजे मोडतोड करून लंगडं सरकार बनवायची पाळी ह्यांच्यावर आलेली आहे. आणि अशा लंगड्या परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी काय टॅक्टिस केल्या पाहिजेत आणि मग ते टॅक्टिस करण्याचा भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय आहे. याचा काय फायदा होईल बीजेपीला? बघा, याचा एक फायदा होईल की महाराष्ट्रामध्ये कोणता वर्ग आहे जो की ह्या बीजेपीच्या फार मध्ये होऊ शकतो. मग तो फार होणारा वर्ग कोणता असेल तर माझ्या मते तो मांग समाजाचा, मातंग समाजाचा आणि तत्सम जातीचा आहे, ओबीसीचा आहे. एका साईडला जरांगे पाटलांना जे आंदोलन सुरू केले त्याचे परिणाम असे आहेत की मराठा समाजाचं थोडंही मतदान बीजेपीला पडत नाही आणि मग महार समाजाचं मतदान महाराष्ट्रामधलं बहुतेक करून बीजेपीकडे जातच नाही. जर त्यांचा उमेदवार दिला तर ते लोक सोडून देतात बाकी सगळं आयडियोलॉजी वगैरे आणि त्या उमेदवाराच्या मागे फिरतात महाराच्या मागे. तर हा इतिहास आहे. मग बीजेपीला जर महाराचं मतदान पाहिजे असेल, बौद्धाचं मतदान पाहिजे असेल तर बौद्धाचे उमेदवार द्यावे लागतील. बौद्धाचे उमेदवार नाही दिले, बौद्धाचे उमेदवार दिले सगळीकडे आणि मातंगाचे नाही दिले तर मग मातंगाचं वोटिंग त्यांना पडतं का नाही याची गॅरंटी भेटणार झाली. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये
बीजेपीला ठोसपणे मातंग समाज हा त्यांच्या पाठीमागं या विधानसभेमध्ये थांबलेला पाहिजे. आणि तुम्ही जर मागचा डेटा बघितलात तर जवळपास 35 विधानसभा, 35 आमदार भारतीय जनता पार्टीचे 2019च्या निवडणुकीमध्ये जेमतेम 10-15 हजाराच्या फरकानं पडलेले आहेत. जर 10-15 हजार त्या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीला डायव्हर्ट झाला असतं तर कदाचित भारतीय जनता पार्टीची संख्या 105 वरून 145-40 कडे गेली असती. म्हणजे भारतीय जनता पार्टीला जिंकण्यासाठी आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जे काय मार्जिनल वोट पाहिजे ते वोट डायव्हर्ट करण्यासाठी त्यांना एक फिक्स समाजाचं मतदान पाहिजे. मग ते फिक्स समाजाचं मतदान कुणा वर्गातनं भेटू शकते? तर तो वर्ग आहे, जर आपण एससीचं वर्गीकरणाचा थोडा इशारा दिला, थोडा आपण त्याला गाजर दाखवलं, असा एखादा वर्ग आहे का एससीचं वर्गीकरण करतो म्हणल्या आपल्या मागे येईल? तर तसा वर्ग कोणता आहे? तर जो अशिक्षित वर्ग आहे, या समाजामध्ये नेतेही राजकीय जागृत नाहीत, अशा वर्गाला चुचकारणे आणि त्याचा एक भाग म्हणून न्यायालयाला मध्ये घातलं. आणि मग फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या या इशाऱ्यावर, फडणवीस म्हणण्याऐवजी सेंटरच्या भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर, केंद्राच्या इशाऱ्यावर हे न्यायालयाच्या माध्यमातून हा एक गाजर दाखवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातली निवडणूक जिंकण्यासाठी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी बघितलं की मातंग समाजातल्या बऱ्याच लोकांनी पेढे वाटायला सुरुवात केली. आणि दुर्दैव असं आहे की मातंग समाजामध्ये तो स्तर तर समजण्याचा नाहीच नाही, पण बौद्ध समाजामध्ये याची निगेटिव्ह रिॲक्शन सुरू झाली. जसं काय की आता न्यायालयाने त्यांना दिलंच, आणि मग निगेटिव्ह रिॲक्शन दिल्यामुळं मोठ्या मोठ्या नेत्यांनी निगेटिव्ह रिॲक्शन दिल्या, त्यामुळे नुकसान कुणाचं झालं? तर नुकसान हे बहुजन समाजाची चळवळ चालणारे जे लोक आहेत, ज्यांना हे बहुजन लोक एकत्र पाहिजे, SC ST OBC मानर समाजाचे लोक एकत्र पाहिजे, त्यातल्या एसीतल्या सगळ्या जाती त्यांना जोडलेल्या पाहिजे, अशा लोकांमध्ये निगेटिव्ह रिमार्क देऊन या बहुजन नेत्यांनी एका जातीपुरता निर्णय देऊन की हे चुकीचं आहे म्हणून जे सरळ साधे भोळे लोक आहेत मातंग आणि मादिगासारखे, त्या लोकांचा रोष उडवून घेतला. म्हणजे हे बेजबाबदारपणाचं रिॲक्शन जे आहे बहुजन समाजाला तोडण्याचं, त्यांना तोडण्यासाठी लागणारं पूरक वातावरण जर बीजेपी आणि त्यांची व्यवस्था करत असेल तर जिम्मेदारीनं ह्या लोकांनी ते प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतंय की ही जी प्रतिक्रिया देण्याचा प्रकार आहे तो महाराष्ट्रामध्ये थांबला पाहिजे. या निर्णयाला पूर्णपणे राजकीय कांगारे आहेत, राजकीय कांगोऱ्यानं भरलेला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. याच्यामध्ये ना एससीतल्या त्या उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया होणार आहे आणि नाही कुणाला काही दिलं जाणार आणि कुणाचं काही काढून घेतलं जाणार आहे. माझ्या बांधवांनो, या प्रक्रियेला आपण समजदारीने घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं याच्यावर जी चर्चा चालू आहेत व्हॉट्सअप फेसबुकवर त्या अनावश्यक आहेत. स्पष्ट शब्दामध्ये 16(4) या तरतुदीमध्ये कुणा जर राज्याला वाटलं, एखाद्या राज्याला एखाद्या स्टेट म्हणजे ते केंद्रीय सरकार असू शकतं, राज्य सरकार असू शकतं किंवा लोकल बॉडीचं गव्हर्नमेंट सुद्धा असू शकतं, झडपी, पंचायत समिती, नगरपालिका, या जर एखाद्या सरकारला जर वाटलं की आपल्या कार्यक्षेत्रामधल्या एखाद्या वंचित समाजाला, एखाद्या घटकाला, SC ST OBC मधल्या एखाद्या वर्गाला किंवा एखाद्या वर्गातल्या भागाला जर पाहिजे तसा न्याय भेटत नसेल तर त्यांचा विकास करण्यासाठी जे करता येईल ते करायला पाहिजे असं 16(4) मध्ये मूलभूत अधिकारामध्ये लिहिले. डायरेक्टरी प्रिन्सिपल तर भरपूर काय लिहिले, पण तरीही ते करत नाहीत. म्हणजे हा जो काय निर्णयाचा भाग आहे तो आम्हाला देण्याचं कमी आणि आमच्याकडून घेण्याचं भरपूर असा प्रकारचा भाग आहे. त्यामुळे मातंग आणि तत्सम जातीच्या मतावर डोळा ठेवून या विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या उद्देशानं आणि पंजाब हरियाणाच्या पट्ट्यामध्ये सुद्धा वाल्मिकी समाज आणि तत्सम उपेक्षित जाती भरपूर मोठ्या संख्येत आहेत. आणि मग हरियाणाची निवडणूक जिंकायची आहे भारतीय जनता पार्टीला. आता सरकार तर आहे हरियाणामध्ये, पण हरियाणामध्ये सरकार आहे तर ते काही अपक्षाच्या आधारावर आहे. तिथं 90 आमदारकीच्या जागा आहेत, त्यांच्यापैकी फक्त त्यांच्याकडे 40च आहेत. बीजेपीकडे त्यांना लागतील 45, काँग्रेसकडे 30 जागा आहेत. मग काही अपक्ष आहे तर अपक्षाला घेऊन सध्या बीजेपी सरकार आहे. मग असं मार्जिनल वोट जे काय 10-15 हजाराचं आहे, महाराष्ट्रामध्ये 35 जागा मागच्या वेळेस 10-15 हजारांना गेल्यात बीजेपीच्या, ते जर मार्जिनल वोट आपल्याला कन्वर्ट करता आलं
आणि आपलं सरकार करता आलं, तर त्या अनुषंगानं घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाला माझ्या मते, माझ्या नजरेमध्ये 0 मूल्य आहे. आणि या 0 मूल्याचं जे काय त्यांना 0 मूल्याचं निर्णय देऊन त्यांना जे काय पाहिजे होतं का नाही ते त्यांना भेटत आहे. आणि ते भेटण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी मला कळत नाही हे बहुजन समाजामधले राजकीय नेते अशा का प्रतिक्रिया देत आहेत. माझं तर स्पष्ट म्हणणं होतं की ह्या लोकांनी, मान्यवर कांशीराम साहेबांनी जसं पंजाबमध्ये ह्या प्रकरणाला हँडल केलं होतं, पंजाबमध्ये 1975च्या काळामध्ये ज्ञानी झलसिंग नावाच्या मुख्यमंत्र्यानं, म्हणजे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं 1975ला हा विषय बाहेर काढला. तो प्रसंग काय होता, तो काळ काय होता, पंजाबमध्येच का काढलं गेलं हे प्रकरण? कारण 1965 पासून मान्यवर कांशीराम साहेबांनी बामसेफ सारख्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना गोळा करायला सुरुवात केली होती आणि SC ST OBCच्या कर्मचाऱ्यांना गोळा करून एक मोठी बहुजनाची ताकद तयार केली चालली होती. आणि काँग्रेस हे बहुजनाच्या म्हणजे SC ST आणि OBC मानर समाजाच्याच मतदानावर टिकून आहे. आणि मग जेव्हा काँग्रेसला समजलं की कांशीराम नावाचा माणूस काहीतरी ह्या समाजाला एकत्र करतोय, उद्या ह्याचं पर्यावसन बामसेफच्या माध्यमातून पुढे जाऊन राजकारणात होणार आहे, आणि म्हणून मग तिथे ह्या समाजाला थांबवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये फोडाफोड करण्यासाठी त्यावेळेस काँग्रेसनं हे मुद्दा उचलला. आणि काँग्रेसच्या माध्यमातून 1975ला पंजाबच्या सरकारने हे पहिला कायदा केला, ऑर्डिनन्स काढला आणि त्याच्यामधनं हे प्रकार सुरू झाला. आणि मग तो हळूहळू वाढत गेला. मग आंध्रामध्ये सुद्धा मादिगांनी सुद्धा असा प्रकार सुरू केला. आणि मग ह्या प्रक्रियेमधनं या लोकांना, वाल्मिकी समाजाच्या लोकांना भेटलं किती, मादिगा समाजाच्या लोकांना भेटले किती, यापेक्षा बी थोडं द्यायचं, काय म्हणजे त्याला आवळा द्यायचा आणि कळा घ्यायचा, असा स्वरूपाचा हा कार्यक्रम हे केंद्रात बसलेलं काँग्रेसचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार करत असते. आणि असा जेव्हा प्रसंग पंजाबमध्ये चालू होता आणि मान्यवर कांशीराम साहेबांची चळवळ चालू होती, तेव्हा मात्र एका पत्रकारांना कांशीराम साहेबांनी विचारलं की साहेब कांशीरामजी, तुम्ही तर ह्या सगळ्या बहुजनांचं SC ST OBCचं नेतृत्व करताय, अशा वेळेला वाल्मिकी आणि तत्सम काही जातींना SC मधलं आरक्षण भेटत नाही असं काही त्या लोकांचं म्हणणं आहे. तर त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे, सरकारने ते देऊ पण केलेलं आहे. ती एक लढाई चालू आहे. या प्रसंगामध्ये तुम्ही ह्या प्रकरणाला कसं घेताय? काय तुम्ही ह्या SCचे आरक्षणाचं विभाजन व्हावं या मार्गाने आहेत का SCचं विभाजन होऊ नये या मार्गाने आहेत? काय तुमचं मत आहे? त्यावेळेस मान्यवर कांशीराम साहेब फार मार्मिक बोलले होते. ते स्टँड मला वाटतंय, तो जो स्टँड आहे तो आजच्या बहुजन समाजाच्या नेत्यांनी घेणं गरजेचं होतं. मान्यवर कांशीराम साहेब स्पष्ट म्हणले की अरे भैया, कांग्रेस को किसी को देना है तो देने के लिए किसने रोका है? देने के बजाय कांग्रेस अगर उसकी चर्चा ही करता है तो मैं उसके खिलाफ में हूं. मैं तो स्पष्ट कहता हूं, अगर वाल्मीकि समाज को लगता है कि SC के आरक्षण का फायदा उनको नहीं हुआ है तो मैं तो कहता हूं चमारों के बस में जितना भी आरक्षण है वो भी वाल्मीकि समाज को दे दो. अरे भैया, ये पीछे पड़ा है तो इसको उठाओ. चमार का कोई आदमी मुझे आगे आएगा तो मैं उसको देख लूंगा, क्योंकि चमारों का अकेला ही नेता है कांशीराम. मैं चमार समाज को हैंडल करूंगा. लेकिन कांग्रेस ने वो देने की भाषा करनी चाहिए, देना चाहिए. देने के बजाय सिर्फ बातें करके उनका वोट लेने की जो प्रक्रिया चल रही है उसके मैं खिलाफ हूं. या पद्धतीचं बोलून मान्यवर कांशीराम साहेबांनी वाल्मिकी समाज आणि चर्मकार सुधारित जाती SC मधल्या आणि मागासलेल्या जाती SC मधल्या यांचा जो एकोपा टिकवण्याचा प्रयत्न केला होता, तो स्टँड आज बहुजन समाजामधल्या कुणाही नेत्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की बाबासाहेब फुले शाहू अण्णाभाऊच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, पक्षांनी, नेत्यांनी या गोष्टीची भान ठेवून आपल्या प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. एक स्पष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काँग्रेसच्या नेतृत्वात चालणारं, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात चालणारं आणि इतर कोणत्याही सवर्ण समाजाच्या नेतृत्वात चालणारी जी व्यवस्था असेल, मग ती न्यायालय असेल, मग ती सरकारी असतील, मग ती कोणतं रिझर्व्ह बँक असेल, तर ह्या किंवा पोलीस खातं असेल, तर ह्या सगळ्या व्यवस्थेमधनं SC ST OBCच्या लोकांना काही भेटणार नाही. शूद्र समाजाचे लोक आहेत हे, यांच्याकडे वर्ण व्यवस्थेमध्ये सेवा करण्याचे अधिकार दिले, सेवा करण्याचं काम दिले. आणि आज ह्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या नेत्यामध्ये, पक्षामध्ये हाच विचारधारा. आणि त्यामुळे यांच्या व्यवस्थेमधून, यांच्या शासनामधून, यांच्या सुप्रीम कोर्टामधनं आमच्यासाठी काही निघल आणि त्यामुळे आमच्यासाठी काही निघल म्हणून कोणी भोळेपणा त्याच्याकडे बघायचं
आणि त्याच्यावर काही रिॲक्शन देऊन आमचेच माणसं आपापसामध्ये भांडून घ्यायचं, हा प्रक्रिया करण्यामध्ये काही पडलं नाही. स्पष्ट शब्दामध्ये जे काही एससीचं वर्गीकरणाची प्रक्रिया आहे, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेला आहे. एससीच्या वर्गीकरणाची प्रक्रिया करण्याचा अधिकार कुण्याही राज्याला नाही आहे. एससीच्या आरक्षणामध्ये त्याचं वर्गीकरण करण्याचा किंवा एससीची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये काढघाल करण्याचा कार्यक्रम किंवा त्यांच्यामध्ये कंपार्टमेंट पाडण्याचा कार्यक्रम जो काही असेल ना, तर तो पूर्ण अधिकार हा संसदेला दिलेला आहे बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी ते देताना रिझन पण सांगितलेलं आहे, कारण पण सांगितलेलं आहे. ते एका आपल्या डिबेटमध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन डिबेटमध्ये म्हणतात की जे काही डिस्टर्बन्स असेल, कोणता डिस्टर्बन्स, एससीच्या सूचीमध्ये नावं ऍड करताना, एससीच्या सूचीमध्ये नावं ऍड करताना किंवा त्यातनं काढताना, समावेश करताना किंवा काढून टाकताना एकदा राष्ट्रपतीनं 341च्या अंतर्गत राष्ट्रपतीने एकदा जर ती लिस्ट तयार केली तर त्यामध्ये काढघाल करण्याचा जो काही कार्यक्रम असेल तर तो पार्लमेंटला अधिकार आहे, राष्ट्रपतीला अधिकार आहे सूची तयार करण्याची, आणि त्या सूचीमध्ये फेरफार करण्याचे अधिकार पार्लमेंटला आहेत, राज्याला नाही. त्याचं कारण सांगताना बाबासाहेब म्हटले स्पष्ट शब्दामध्ये की राज्यामध्ये ह्या जातीच्या विभागातल्या आमच्या एससी एसटी ओबीसीच्या महाराष्ट्रामध्ये मांग आहे, कर्नाटकामध्ये मादिगा आहे, तेलंगणामध्ये मादिगा आहे, इथं महाराष्ट्रामध्ये महार आहे, तिकडे माला आहे. तर ह्या जाती ह्या ब्रॉड बेस म्हणजे पूर्ण इंडिया पॅन इंडिया लेवलला नाहीत. हे पूर्णपणे मनुस्मृतीमध्ये आणि जाती व्यवस्था तयार करण्याने ब्राह्मणांनी फार काळजी घेतलेली आहे की आम्ही जरी एकाच लेवलचे काम करत असलो तर महाराष्ट्रामध्ये त्याला वेगळं नाव असेल आणि तेच काम करणाऱ्या दुसऱ्या राज्यामधल्या माणसाला वर्गाला तिथं वेगळं नाव असेल. इथं मांग म्हणलं जाईल, तिथं मादिगा म्हणलं जाईल, इथं महार म्हणलं जाईल, तिथं माला म्हणलं जाईल, पण काम त्यांना तेच आहेत, पण ह्यांची नावं वेगळे ठेवलेत. अशा स्वरूपानं माणसं आणि समाज तोडण्याची प्रक्रिया मनुस्मृतीने केलेली ऑलरेडी. बाबासाहेबांनी हे सगळे जोडून एकत्र आणलेत एससीच्या कॅटेगरी खाली, ओबीसीच्या कॅटेगरी खाली, एसटीच्या कॅटेगरी खाली 6,500 जाती तोडलेला वर्ग त्यांनी एकत्र आणलाय. आता ह्या मनुवादी लोकांना एकत्र 4 गटामध्ये 3 गटामध्ये आणलेले लोक पुन्हा जोडण्यासाठी जी बहुजन चळवळीचे लोक काम करत आहेत त्यांना बाधा आणण्यासाठी, त्यांना त्यांचं काम फक्त न होऊ देण्यासाठी ह्या एससी प्रवर्गामध्ये सुद्धा फोडाफोडी करणे, ओबीसी प्रवर्गामध्ये फोडाफोडी करणे, यासाठी ते कोशिश करतील. त्या कोशिशीला तुम्ही रिॲक्शन देण्याऐवजी तुम्ही काम केलं पाहिजे, तुमचं संघटन मजबूत केलं पाहिजे. आणि अशा स्वरूपाच्या ज्या रिॲक्शन येत आहेत बहुजन नेत्याकडनं त्याचं मला स्पष्टपणे असं जाणवते की बहुजन नेते हे बहुजन समाजाला जोडण्यामध्ये कमजोर ठरत आहेत. आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आल्यामुळं एका वर्गाच्या फेवरमध्ये ते जे निर्णय देत आहेत हे चुकीचं आहे म्हणणं म्हणजे काय? हे चुकीचं आहे म्हणणं म्हणजे की ज्या लोकांना लाभ भेटालाय एससी प्रवर्गाच्या आरक्षणाचा त्या लोकांच्या जीवावर त्यांना पार्टी चालवायची आहे. म्हणजे आपल्या पार्टीचा मूळ आधार जो आहे तो खिसकतो काय की अशी त्यांना एक भीती तयार झाली असल्यामुळं ते त्यांच्या फॉर होऊ लागलेत. आणि मग प्रतिक्रिया देताना ते म्हणतायत की सुप्रीम कोर्टात चुकलेलं आहे. म्हणजे दुर्दैव या चळवळीचा असं आहे की जवळपास 35-40 वर्ष राजकारण करून सुद्धा आमच्या जातीला सुद्धा आम्ही मजबूत तयार करू शकलो नाही आणि जातीला सुद्धा आम्ही परफेक्ट मुवमेंट मध्ये तयार करू शकलो नाही. आणि मग त्यांचे हित जोपासणारी जर आपण मासी लेवलची स्टेटमेंट दिले नाही तर हा वर्ग आपल्यामधून निघून जातो काय की, आपल्या हक्काची जात आपल्यापासून निघून जाते काय की, अशी जी भावना या नेत्यामध्ये तयार होऊ लागलेली आहे. म्हणजे जात सुद्धा तयार झाली नाही त्यांची. तर ह्या जातीला जपण्याच्या बेस्फोट जपण्याच्या प्रक्रियेमधून अशी रिॲक्शन येताना दिसत आहे. म्हणजे बहुजन चळवळीचे नेते आणि त्यांचे पक्ष आज बी किती कमजोर आहेत. स्वतःच्या जातीला सुद्धा आपण विश्वासात घेऊ शकत नाही आणि मग त्यांचा तरी वर्ग आपल्यासोबत राहावा आणि मग बाकी जाती चुकल्या तरी जमतील अशा स्वरूपाची आपली प्रतिक्रिया येणं आणि त्यामुळे मग आपली जात धरून आपण एक गट आणि त्या गटाच्या जरा दबाव तयार करणे राजकारणामध्ये. मग आपल्या सीट तर निवडून येणार नाहीत, एका जातीवर सीट निवडून येत नाहीत आणि मग दुसरी जात जोडल्याशिवाय ते सीट निवडून येणार नाहीत. मग हे दबाव दाखवायचं आणि बार्गेनिंग करायचं. म्हणजे बार्गेनिंग पॉवर आपली कमीत कमी चलावी एवढ्याच उद्देशानं प्रेरित असलेले हे बहुजन नेते या निर्णयाच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देत आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे
की हा निर्णय हा तात्विक दृष्टीनं प्रिन्सिपली हा निर्णय हा करेक्ट आहे, पण हा निर्णय जेव्हा प्रिन्सिपली करेक्ट आहे ह्या वर्गासाठी म्हणतो, तशाच स्वरूपानं SC ST OBC सोडून सुद्धा 50% जे ओपन लोकांसाठीच रेकग्नाइज्ड किंवा ज्याला की आपण म्हणतो ज्याला की निर्वाधपणे ते त्यांच्यासाठी सोडलेलंच आहे. त्या 50% जे रिझर्व्ह कॅटेगरी नाही, अनरिझर्व्ह कॅटेगरी, त्यातल्या सुद्धा वर्गामध्ये कोण कोण आहेत? सवर्णातले भरपूर आहेत, मराठी आहेत, नंतर क्षत्रिय लोक आहेत, वैश्य लोक आहेत आणि ब्राह्मण लोक आहेत. यांच्यामध्ये ज्यांना आरक्षण वर्गीकरण भेटलं नाही किंवा आरक्षण भेटलं नाही त्यांच्यामध्ये निर्वाधपणे गरिबी वाढली ना, मराठ्यात एवढी गरिबी वाढली. मग मराठ्यांच्या लोकांना सुद्धा तुम्ही असं उपवर्गीकरण करून उरलेल्या 50%चं अनरिझर्व्ड कॅटेगरीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे ना, त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे आणि त्यामध्ये दिलं पाहिजे. पण मोठी गोष्ट दिली सोडून आणि छोट्या लोकांमध्ये, छोट्या गटामध्ये जे की बहुजन समाजाचे मूळ निवासी लोक आहेत, त्या देशाचे राज्यकर्ते होते, त्या लोकांमध्ये एकी तयार होऊ लागली की त्यांना तोडले, त्यांना फोडले आणि 85% समाजामध्ये विभाजन कसं होईल अशा स्वरूपाचे डावपेच आखणे, ह्याच स्वरूपाचे हा कारभार न्यायालयाच्या माध्यमातून किंवा ह्या सरकारांच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे, मांग मादिगा मदार समाजाच्या लोकांनाही आणि बौद्ध समाजाच्या लोकांनाही, चर्मकार समाजाच्या लोकांनाही आणि वाल्मिकी समाजाच्या लोकांनाही की हा निर्णय म्हणजे झिरो मूल्याचा निर्णय आहे. झिरो बॉल टाकून सुद्धा एका जातीला विरोधामध्ये उभा करणे आणि एका जातीला समर्थनामध्ये उभा करणे आणि आपली पोळी भाजून घेणे असा जो काही कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या, RSSच्या आणि मनुवादी ताकदांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला मध्यस्थी घालून चालू आहे, तर त्या सगळ्या अशा डावपेचाला कुणीही बळी पडू नये. बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि या निर्णयाला बहुजन भारत पार्टी तात्विक स्वरूपामध्ये मान्यता जरी देत असली, राईट आहे, ते करायला पाहिजे, पण बाता नाही करायला पाहिजे. नुसत्या बाताच करण्यात काय मतलब आहे? बाता करण्यापेक्षा बी बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जी अपेक्षा बाळगली त्या पद्धतीनं कल्याणकारी राज्य होण्यासाठी या राज्यामधल्या प्रत्येक माणसाला या संसाधनामधला आपला हिस्सा भेटला पाहिजे, ही बाबासाहेबांची मूळ संकल्पना होती. पण त्या रिझर्वेशनच्या आधारानं अशा स्वरूपाच्या ज्या काही हालचाली चालू आहेत, जे काही डावपेच आखले चाललेत, त्याला कुणीही बळी पडू नयेत. येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनाही, बहनकुमारी मायावतींनाही, रासपाच्या महादेव जानकरांनाही आणि इतर सर्व छोट्या मोठ्या पक्षांच्या, बहुजन समाजाच्या पक्षाच्या नेत्यांनाही की दादा हो, अरे काँग्रेस BJPच्या अलायन्सच्या नादाला लागू नका. 85% समाजाचा अलायन्स म्हणजे ह्या छोट्या मोठ्या SC ST OBC मायनर समाजामधल्या लोकांच्या पक्षाचा अलायन्स करून आपल्यामधून काँग्रेस BJP राष्ट्रवादी शिवसेना यांच्या विरोधामध्ये तिसरी आघाडी आपण उभा करणं गरजेचं आहे. आणि अशा स्वरूपाने ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आपण मजबूतीनं निर्णय काय देऊ द्या, मला विश्वास आहे या गरीब समाजामधले, मांग मादिगा मदार समाजामधले, महार समाजामधले, बौद्ध समाजामधले सर्वसामान्य लोक हे फार निर्मळ आणि चांगले आहेत. पण दुर्दैवानं यांना जी लिडरशिप चांगली परफेक्ट भेटायला पाहिजे त्या लिडरशिपचा अभाव हळूहळू वाढत चाललेला दिसून येत आहे. आणि म्हणून मग आम्ही अशा रिॲक्शन प्रतिक्रियाला आम्ही बळी पडत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून याच्यामधनं आउटपुट काही निघणार नाही. आपण उलट कांशीराम साहेबांसारखं म्हणणं की ठीक आहे द्यायला पाहिजे, हे दिलं पाहिजे, निर्णय असा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढण्याऐवजी डायरेक्ट केंद्र सरकारनं काढायला पाहिजे होता. कारण EWSचा निर्णय कसा आला, त्याच्यासाठी काय आंदोलन झालं, त्यासाठी कुठं आयोग नेमला गेला, डायरेक्ट पार्लमेंटमध्येच तो निर्णय झाला ना. तर ह्या स्वरूपाच्या सगळ्या प्रक्रियेला जर आपलं सरकार असेल तर आपण हे मिळवू शकतो. त्यामुळं प्रतिक्रिया आणि क्रिया या रिॲक्शन आणि अँटी रिॲक्शन याच्यामध्ये न पडता, ऍक्शन रिॲक्शनमध्ये न पडता आपण आपला दल मजबूत करावं आणि एका जातीला दुसरी जात जोडावं. SC ST OBC समाजाच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपलं राजकारण मजबूत करावं. सत्तेची मास्टर चावी आपल्या हातामध्ये आली की आपण ह्या सगळ्या देशातल्या वेगळ्या व्यवस्थेवर आपण आपला कब्जा घेऊ शकतो, आपली संस्कृती मजबूत करू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवून कुणाही नेत्याच्या रिॲक्शन आणि प्रतिक्रियेला बळी न पडता गावकोसा बाहेर राहणारे महाराजचे, मांगाचे, बौद्धाचे, चर्मकाराचे हे SC वर्गातले लोक एकजीवपणे राहिले पाहिजे. आणि कसल्याही हालतीमध्ये त्यांना सोन्याचा घास जरी दिला BJPनं, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनीचं एक उदाहरण दिलं होतं आपल्या पुस्तकामध्ये. जेव्हा पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनीचं विलिनीकरण होऊ लागलं तेव्हा पश्चिम जर्मनीचा नेता
पूर्व जर्मनीच्या नेत्याला मांडला की आता आपण एकत्र येतोय, एक संघ होतोय, एक राज्य आपलं तयार होतोय, सांगा तुम्हाला पूर्व जर्मनीच्या लोकांना कसल्या स्वरूपाचे अधिकार पाहिजेत. तेव्हा पूर्व जर्मनीचा नेता म्हटला की तुमच्या राज्यामध्ये सोन्याचा घास जरी तुम्ही आम्हाला दिला, तुमच्या राज्यामध्ये तुमच्या सरकारामध्ये सोन्याचा घास जरी आम्हाला दिला, तर पूर्व जर्मनीचे लोक कसल्याही पद्धतीमध्ये कसल्याही प्रकाराने पश्चिम जर्मनीची गुलामी, त्यांचं राज्य, त्यांचं आधिपत्य आमच्या माथ्यावर आम्ही घेणारच नाही, आम्ही सहन करणार नाही. ही स्वाभिमानाची भाषा आमच्या लोकांमध्ये तयार झाली पाहिजे. म्हणून कडं नुसतं न्यायालयाने दिलं पाहिजे म्हणून कोणी हुरळून द्यायची गरज नाही. आणि न्यायालयाने नुसतं राज्याला म्हणले की दिलं पाहिजे, देता येते, तरी कुण्या माणसाने वरच्या एसी मधल्या थोड्या बहुत सुधारलेल्या लोकांनी परेशान व्हायची गरज नाही की लगेच ते दिलं काय की. अशा स्वरूपाच्या प्रक्रियेनं आपण आपला जो एकोपा आहे, आपण जो आपला एकजूटपणा आहे, तो तुटू न देता एक संघपणे पुढे जाणं गरजेचं आहे. हीच तुम्हाला अपील करतो आणि कार्यकर्त्यांना, बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना आणि पदाधिकाऱ्यांना हाच मेसेज लोकांमध्ये घेऊन जावा अशी मी आपल्याला अपील करतो. जय भीम, जय लवजी, नमस्कार.